मार्गदर्शन केंद्र संचालक सेगाव मागच्या 10 वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेचे क्लास घेत आहे आणि क्लासचे खूप सारे रिझल्ट आहेत. आता लागत नाही पा तर यस आहे का आणखी कोणी बाहेर आहे का आणखी बाहेर आहे का कोणी मुलं? बरं ठीक आहे. तर पा आजचा जो कार्यक्रम होणार आहे चांगला म्हणजे झक्कास होणार आहे. आज तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस असणार आहे. पा तुम्ही म्हणसान सर का बरं इथं आले? बरोबर आहे. सगळ्या प्रश्नांचे मी तुम्हाला उत्तर देणार, पूर्ण मार्गदर्शन करणार, चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि तुमच्या जीवनाची एक नवी दिशा ठरली जाणार आज. ठीक आहे. तर पहा, स्पर्धा परीक्षा 2 प्रकारच्या असतात. एक अशी सरळ सेवा म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये एक परीक्षा द्यावी लागते आपल्याला आणि आपण पास होऊन जातो आणि नोकरीला लागतो. आणि दुसरी अशी असते की त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या एक्झाम द्याव्या लागतात आपल्याला. एक प्री असते, एक मेन असते आणि इंटरव्ह्यू असते. बरोबर. किती लोकांना स्पर्धा परीक्षेचं ज्ञान आहे सांगा? किती लोकांना स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती आहे? नाही माहिती कोणालाच? चला ठीक आहे, आज आपण समजून सांगणार आणि ते कशा प्रकारे हँडल करायचं, कशा रिझल्ट काढायचा याबद्दल मी तुम्हाला डिटेल मार्गदर्शन करणार. जवळपास अर्धा ते पाऊण तास, आणि अर्धा ते पाऊण तास तुम्ही बिलकुल बी बोर होणार नाही, या गोष्टीची 100% गॅरंटी. बरोबर आहे ना अंजली? चलो ठीक आहे. तर पहा, सर्वात महत्वाचा विषय स्पर्धा परीक्षेबद्दल मी तुम्हाला सांगितलंच कोणकोणत्या एक्झाम असतात. तर पहा, मी तुम्हाला डबल एकदा सांगतो की याच्यामध्ये कोणकोणते येतात. हा हे आपल्या क्लासचे पॉम्पलेट आहे. याच्यामध्ये आर्मी, तलाठी, रेल्वे भरती, त्याच्यानंतर आरोग्य सेवक हे जे असतात ना, हे सरळ सेवा असतात. स्टाफ सिलेक्शन, पोलीस भरती ह्या काय असतात? सरळ सेवा. म्हणजे याच्यामध्ये एक एक्झाम दिली की आपण काय होतो? नोकरीवर लागून जातो. आणि एसटी आहे, एमपीएससी, याच्यामध्ये 2 एक्झाम द्यावं लागतात आपल्याला, कंबाईनची एक्झाम. आता सर्वात महत्वाचा विषय, आपल्यासाठी तयारी करण्यासाठी योग्य कोणती एक्झाम राहील? सरळ सेवा राहील की पोलीस भरती राहील? याचं पण मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. ठीक आहे. तर सर्वात महत्वाचा विषय की मी आपलं कॉलेज का बरं निवडलं. बरोबर. मागच्या 5-6 वर्षापूर्वी आलो तुम्ही कॉलेजवर आणि प्रोग्राम घेतला होता. मस्त खूप छान प्रोग्राम हॉलमध्ये केला होता कार्यक्रम. आणि विशेष सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो पेड कार्यक्रम होता. 20 रुपये तिकीट होतं त्याचं, आणि सरांनी पण म्हणजे खूप छान कार्यक्रम झाला होता. सगळ्या मुलांनी सहकार्य केलं होतं. आज मी तुम्हाला फ्रीमध्ये मार्गदर्शन करणार आहे. आपलं कॉलेज का बरं निवडलं माहिती आहे काय? कारण शेगावातलं एकमेव कॉलेज असं आहे की जिथं शिस्त काय आहे? शिस्त आणि प्रामाणिक विद्यार्थी पाहायला भेटतात. सरांचे रेग्युलर लेक्चर होतात, कॉलेजमध्ये रेग्युलर लेक्चर होतात. नाही तर मी बऱ्याचदा पाहतो की कॉलेजमध्ये मुलं इकडे तिकडे फिरत असतात. आपल्या कॉलेजमध्ये कधी गेलो तर असं दिसत नाही. म्हणून म्हटलं इच्छे जे मुलं आहेत आणि इच्छे जे प्राचार्य आहे आणि आपलं जे कॉलेज आहे बुरुंगले कॉलेज, हे सगळ्यात बेस्ट कॉलेज आहे आपल्यासाठी. इच्छा मुलांना आपण मार्गदर्शन करू शकतो. म्हणून हे कॉलेज निवडलं आणि आज मी इथं आलो, लक्षात ठेवा. तर पहा, दुसरा उद्देश इथं कशासाठी आलो पहा. पॉम्पलेट वरती एक फोटो आहे, शौर्य चव्हाण दिसला का? या मुलाची मी तुम्हाला गोष्ट सांगतो. पहा, हा मुलगा माझ्या गावामध्ये कुल्फी घेऊन यायचा. कुल्फ्या विकतात ना, घंटा वाजवतात ना, ते घंटा असते गाडीला. हा सायकलवर यायचा, घंटा वाजवायचा, टन टन, आणि गावामध्ये यायचा. एक दिवस असंच मी याला विचारलं की का रे बा तू काय करतो? मी विचारलं, त्याला काही गरज नव्हती. तो म्हणे सर मी 12वा वर्ग पास व्हायला म्हणे, पण आता शाळा सोडून दिली म्हणे. आता कॉलेजला काही जात नाही म्हणे, जाऊ द्या काही परिस्थिती नाही आणि काही मी शिकत नाही. म्हटलं गाव कोणतं रे बाबा तुझं? म्हणे माझं गाव आहे सर आपलं इथं माटर गाव. मग म्हटलं आपल्या क्लास असतात, मी क्लास बद्दलची माहिती सांगतो. बरोबर आहे. क्लास बद्दलची त्याला माहिती सांगितली, जसं आज तुम्हाला सांगायला आलो. तुम्ही इन्व्हिटेशन दिलं का मला? असं त्यानं पण इन्व्हिटेशन नव्हतं दिलं मला, पण मी त्याला सांगितलं की बाबू असा असा क्लास आहे आपला, येऊन जा क्लासले. त्याला सांगितलं 5-10 मिनिटं. त्याच्यानंतर 2-4 महिने तो काही दिसलाच नाही. कारण ते सांगितलं, म्हटलं एवढं सांगायचा प्रभाव झाला की राहतच नाही दिसराला. विषय असा झाला की उन्हाळ्याचा सीझन संपला आणि त्याच्यानंतर तो क्लासला आला. रेग्युलरली भाऊनं
7-8 महिने क्लास केला. काय केला? 7-8 महिने क्लास केला आणि पहिल्या पोलीस भरतीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. पहिल्याच पोलीस भरतीमध्ये. विचार करा, अभ्यासापासून दूर गेलेला व्यक्ती जर असं करू शकते तर आपण का बरं करू नाही शकत? मग मला आता, मी तो विसरलो, तो म्हटलं जाऊ दे, यांना क्लास केला, झाला सगळं. आता मग रिझल्ट लागल्यानंतर मला माहित पडलं, त्याचा फोन आला, सर म्हणे रिझल्ट आला. मग म्हटलं बा ठीक आहे, रिझल्ट आला तर एक क्लासवर आमच्या मुलांना नाही सांगतात थोडंसं. तो रिझल्ट आला आणि क्लासवर आला आणि क्लासवर फक्त सर म्हणे मला काही जास्त बोलता येत नाही म्हणे, माहित आहे तुम्हाला, मला कुल्फी कुल्फी म्हणता येत नाही म्हणे, मी तो घंटा वाजवत जाऊ म्हणे, मला लाज वाटते म्हणे, पण काय बोलू? म्हटलं तुला जेवढं जेवढं बोलता येईल तेवढं बोल. तो फक्त एक वाक्य बोलला फक्त, बस. मी जास्त काही बोलत नाही म्हणे सरांबद्दल आणि क्लासबद्दल, फक्त एकच वाक्य बोलतो, जर सर त्या दिवशी जर मला भेटले नसते तर आजही मी रस्त्यावर घंटाच वाजवत बसलो असतो. समजलं? सर जर त्या दिवशी मला भेटले नसते, मी आजही रस्त्यावर घंटाच वाजवत बसलो असतो. म्हणून असं कोणीतरी येते आणि आपल्याला मार्गदर्शन करून जाते, याचा प्रभाव आपल्या जीवनावर खूप मोठा पडत असतो. म्हणून सांगतो की आजचं जे लेक्चर आहे हे तुमच्यासाठी ऑसम होणार आहे, खूप महत्वाचं होणार आहे आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. प्लॅनिंग कसं करायचं सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी डिटेल सांगणार आहे. तुम्हाला समजलं का या गोष्टीबद्दल मी काय सांगितलं? तर गुड मॉर्निंग. थँक्यू सर. हो हो नक्की. तर पहा, मी तुम्हाला सांगितलं की मी आपलंच महाविद्यालय का बरं निवडलं. समजलं तुम्हाला? जर शौर्य चव्हाण नावाचा मुलगा, रस्त्यावर फिरणारा मुलगा, कुल्फ्या विकणारा मुलगा, जर कोणीतरी मार्गदर्शन केल्यामुळे जर आयुष्यात एक छोटीशी एक्झाम पोलीस भरती जर क्रॅक करू शकते, तर तुम्ही हाडा माणसाचे बनलेले आणि विद्वान विद्यार्थी आहात आणि तुमचं रेग्युलर कॉलेज चालू आहे ना? आहे ना रेग्युलर? तुम्ही अभ्यासात आहात की नाही? तुम्ही करू शकता की नाही? एक विचार करा, चिंचेचं बी कोणाकोणाला माहित आहे? चिंचोका माहित आहे सगळ्यांना? चिंचेचं बी माहिती आहे सगळ्यांना? पा त्या चिंचेच्या बियामध्ये, चिंचेचं झाड कोणाकोणाला माहित आहे? चला सगळ्यांनाच माहित आहे. चिंचेचं झाड केवढं असते? मोठं असते ना? चिंचेचं बी केवढं असते? ते जर बी जर आपण पेरलं, त्याला योग्य खतपाणी जर दिलं, त्याला जर चांगलं वातावरण दिलं, तर त्याच्यामधून एक मोठं झाड बाहेर निघते ना? इन द सेम वे, लक्षात ठेवा, तुम्ही इथं बसेल असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक मुलीमध्ये, प्रत्येक मुलांमध्ये एक विशाल अधिकारी बसलेला आहे, माहिती आहे काय? फक्त आवश्यकता आहे चांगल्या मार्गदर्शनाची, आवश्यकता आहे योग्य निर्णय घेण्याची, आवश्यकता आहे अभ्यास करण्याची. कोणाचं तरी मार्गदर्शन भेटणं हे खूप महत्वाची गोष्ट असते आपल्यासाठी, माहिती आहे का? याच्यामुळे आपलं आयुष्य बदलून जात असते. कोणीतरी येते आणि आपल्याला काहीतरी सांगते, त्याच्यामुळे काय होते? आपल्या जीवनात बदल होत असतात. आता मी आलो तुम्हाला विचारलं स्पर्धा परीक्षेबद्दल, पण तुम्ही सांगितलं की आहे, कोणी सांगितलं की आहे थोडं माहिती, कोणी सांगितलं की नाही थोडं माहिती, पण आज मी तुम्हाला सगळी डिटेलच सांगणार आहे. स्पर्धा परीक्षाबद्दलची मी थोडी तुम्हाला माहिती सांगलीच, कोणकोणत्या एक्झाम असतात तर सांगितलं ना, एक्झाम कशा कंडक्ट करतात आणि क्रॅक कशी करायची, ह्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, माणसामध्ये आत्मविश्वास पाहिजे. काय पाहिजे? आता आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास. कोणाकोणाचा आत्मविश्वास आहे सांगा? करू शकता म्हणून. आता तुम्ही सांगा, तुमचा विश्वास जर तुमच्यावर नाही तर लोक तुमच्यावर विश्वास कसा काय ठेवतील? बरोबर आहे ना? आत्मविश्वास पाहिजे की मी हे करणारच, आणि जर हे करू शकत नाही तर दुनियातला कोणीच हे करू शकत नाही. लक्षात ठेवा, एवढा आत्मविश्वास तुमच्यात पाहिजे. या ताकदीने तुम्ही उतरायला पाहिजे या मैदानात. सर्वात महत्वाची गोष्ट, आज कोण ध्येय ठरवलेलं आहे हे मला सांगणार आहे. कोण आपापलं ध्येय ठरवलेलं आहे? हात वर करा कोणीतरी.
यस, लवकर हात खाली केला सर आपल्या. हा, कोण ध्येय ठरवलं का सांग बाळा? पोलीस बनायचं. आणखी कोण टाळ्या वाजवायच्यासाठी? शाबास. बस. कोण ठरवलंय दिदी मध्ये? कोणी ध्येय ठरवलं? कोणच नाही ठरवलं. पाय गोष्ट सांगतो मला, आपल्या जीवनाचं तसंही वाटोळं झालेलं आहे आणि तसंही वाटोळं झालेलं आहे. बरोबर आहे. काही नाही केलं तर आपल्या आयुष्यात काहीच होणार नाही. जर तुम्ही काही केलं तर नक्कीच चांगलं काही ना काही होणार आहे. ध्येय का बरं ठरवलं नाही? तसंही आपण जीवन जगून राहिलो, तसंही जीवन काही ना काही जे व्हायचं ते तर होणारच. पण एकदा स्वतःला आजमावले काय फरक पडते? समजून राहिलं का? बस स्टँडवर गेले तुम्ही आणि तुम्हाला कुठं जायचं हेच माहित नाही तर तुम्ही भरकटत राहाल. फक्त कोणत्या गाडीत बसणार काय? दिवसभर बस स्टँडवर उभे राहसान आणि संध्याकाळी घरी असाल. तसंच आपल्याला एक जीवन भेटलं, आयुष्यभर तुम्ही असेच जगणार आणि असेच मरणार, आयुष्यात काहीच करू शकणार नाही. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपलं ध्येय असणं हे खूप महत्वाचं आहे. काय असायला पाहिजे? ध्येय. तर आज तुम्हाला ठरवा लागेल. आणखी कोण कोण असं आहे की ध्येय ठरवलेलं आहे सांगा? कोणच नाही सर, आम्ही ठरवलेलं आहे पण आम्ही काही सांगत नाही, सिक्रेट आहे. ओ सिक्रेट आहे, आम्ही बता दे. असं आहे का काही? पा नसीन तर आज निर्णय घ्या. आज निर्णय घ्या. नसीन कोण ठरवलं तर आज निर्णय घ्या आणि ठरवा. योग्य वेळी योग्य डिसिजन जर घेतलं तर नक्कीच इतिहास तुमची दखल घेत असते, लक्षात ठेवा. अपोलो याना, नासाचं अपोलो यान जेव्हा चंद्रावर पोहोचलो त्यावेळेस सर्वात पहिलं पाऊल चंद्रावर ठेवणारा व्यक्ती कोण सांगा? कोण आहे? नील आर्मस्ट्रॉंग. पहा बरं, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. मुलांना जास्त नॉलेज आहे माहिती का? अभिमान वाटू राहिला आज की चला मुलं खरंच, मी ऐकलं होतं की मुलं अभ्यास करतात, मुलं प्रगत असतात, पण मुलं आज उत्तर सांगू राहिले, बरं वाटून राहिलं माहिती आहे का? पहा, अपोलो यान जेव्हा चंद्रावर उतरलं त्यावेळी त्याच्यामध्ये 2 पायलट होते. एक मेन पायलट, एक असिस्टंट पायलट. असिस्टंट पायलटचं नाव होतं नील आर्मस्ट्रॉंग. ऍक्च्युली अमेरिकेच्या नेव्हीमध्ये वर्क करत होता. आणि जो दुसरा मेन पायलट होता त्याचं नाव होतं अल्डिन सी अल्ड्रिन. ऍडिन सी अल्ड्रिन त्याचं नाव होतं. तो मेन पायलट होता. आता मेन पायलट होता तो अपोलो यान घेऊन गेला होता, त्याला सगळा अनुभव होता. चंद्रावर पहिले कोण उतरायला पाहिजे होतं? अल्ड्रिन उतरायला पाहिजे होता. बरोबर आहे ना? नासाकडून मेसेज आला की चंद्रावर उतरावं लागते. फर्स्ट पायलट, मेन पायलट, तो विचार करत बसला. त्याला अनुभव होता की उतरायचं की नाही, उतरायचं की नाही, उतरायचं की नाही, उतरायचं की नाही. 8-10 सेकंद विचार केला. त्याच्यानंतर दुसरा मेसेज आला नासाकडून लगेच की पायलट नंबर 2 असं म्हणता बरोबर विचार न करता, एकाही सेकंदाचा विचार न करता डायरेक्ट त्यांना चंद्रावर त्या यानातून उतरला, पहिलं पाऊल ठेवलं. आणि आज इतिहास, भूगोल, विज्ञान एवढंच नाही तर पूर्ण जगामध्ये चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण? तर नाव कोणाचं आहे? नील आर्मस्ट्रॉंग सुद्धा जर विचार करत बसला असता, नील आर्मस्ट्रॉंग सुद्धा जर विचार करत बसला असता की आपल्याला काय करायचं, काय नाही करायचं, असं जर विचार किंवा करायचं की नाही करायचं, डिसिजन जर नसतं घेतलं तर आज नाव असतं काय? म्हणून तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल ना. अरे घ्यावं लागेल की नाही? योग्य निर्णय घ्यावा लागेल की नाही? लक्षात ठेवा, ह्या गोष्टी सगळ्या आवश्यक असतात. सगळ्या गोष्टी आवश्यक असतात तुमच्यासाठी. योग्य डिसिजन, योग्य वेळी डिसिजन, आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी सांगितलं तुम्हाला की आत्मविश्वास पाहिजे. लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचं नियोजन पाहिजे, नियोजनबद्ध काम पाहिजे. लक्षात ठेवा, तरच आपल्याला सुपर सक्सेस भेटत असते. आपण सक्सेससाठी नाही, मी तर तुम्हाला एवढंच म्हणणार की एक छोट्याशा अभ्यासाची एक तयारी चालू करा, छोट्याशा एक्झामची एक तयारी चालू करा, आणि एक छोटीशी एक्झाम भेटल्यानंतर आपल्याला UPSC कसं करता येईल, कलेक्टर कसं होता येईल, या गोष्टीवर फोकस करा. कारण सगळ्या काही परिस्थिती असतात. छोटी एक एक्झाम तुम्ही 6-7 महिन्यात, 8 महिन्यात, 1 वर्षात क्रॅक करू शकता. आपल्याला छोटी एक्झाम यासाठी करायची की घरवाल्यांना कुठेतरी, घरच्यांना आपल्या कुठेतरी कॉन्फिडन्स येऊन जातो. काय येऊन जातो?
कॉन्फिडन्स येऊन जाते की आपला पोरगा आपली पोरगी काही ना काही करू शकते. एक छोटीशी एक्झाम क्रॅक केली की आपली जी तयारी आहे एमपीएससी यूपीएससी तेच चालू द्यायची मोठ्या लेवलवर. लक्षात ठेवा, हे आयुष्य आपल्याला एकदा भेटलं पुन्हा भेटत नसते. म्हणून या आयुष्याचं सोनं कसं करता येईल हे तुम्हाला ठरवायचं आहे. बऱ्याचदा असं असते की आपण का बरं करत नाही एमपीएससी यूपीएससी. दुसरं तुमच्या समोर काय ऑप्शन आहे सांगा? दुसरं काय ऑप्शन आहे? मी माझ्याबद्दल बी माहिती सांगणार, मी कोणती एक्झाम क्रॅक केली. का बरं? आता बऱ्याचदा काही काही मुलांना मुलींना माहित बी आहे. मुलं आहेत काही ज्यांना माझ्याबद्दल माहिती आहे, मुली पण आहेत काही ज्यांना माझ्याबद्दल माहिती आहे. सांगा आपण का बरं? तर मनामध्ये आपल्या काय असते? भीती असते. काय असते? जर नाही झालं तर काय होईल हे भीती पहिले आपल्याला काढावं लागेल. पण आम्ही लहान असताना माहिती आहे का, माझ्या मामाच्या गावी जायचो आणि मामाच्या गावी एक मोठं चिंचेचं झाड होतं आणि असं म्हणत होते की त्या चिंचेच्या झाडावर काय भूत. शाबास, माहित आहे तुम्हाला? माझ्या मामाच्या गावालाच नाही कोणी, भूत आहे भूत. मग आम्ही लहान खेळायचो, आजूबाजूला जायचो, पण ते चिंचेच्या झाडावर कधीच नाही जायचं. बरं हे नाही, गावातले मोठे माणसं बी काही जात नाही त्या झाडाजवळ, माहिती आहे काय. पण मी कधी कधी पाहायचो त्याच्या दूर दूर पाहायचो की भूत दिसते काय. आता सवय असते एखाद्याला, आहे की नाही. पण मला त्या झाडावर कोणी दिसत नव्हतं, पण एक मुलगा त्याच्यावर खेळताना दिसत. कधी त्याच्यावर असत आहे, बकऱ्या चारायचा आणि त्याच्यावर चढायचा. लोक त्यांना किती सांगायचे बाबू तिथे जातो नको, तरी तो अड्डा दिसून तिथे जायचाच. त्याला सांगत असतील, तो नशी नाही ऐकत, जातच तिथं. मग मी थोडी इन्क्वायरी केली की बा भूत याला दिसत नाही काय, तर मला माहित पडलं की तो बैरा आहे, बैरा. त्याला काही ऐकूच येत नाही म्हणून तो तिथं जाते. समजलं का? आपल्याला कुठं ना कुठं बैर व्हावं लागेल. लय खूपच लोक सांगत राहतात आपल्याला, आजूबाजूचे लोक सांगत असतात की हे तू करू नाही शकत, हे असं करू शकत नाही, तसं करू शकत नाही. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला काय करावं लागतील? इग्नोर करावं लागतील, बैर व्हावं लागेल. तेव्हा आपल्या मनातला भय येईल, माहिती आहे का, भीती जाणार आहे. आपण काय करतो माहिती आहे काय, लहानपणापासून आपल्याला सांगितलेलं आहे की हा पोरगा काही आयुष्यात करू शकत नाही आणि पोरगी काही आयुष्यात करू शकत नाही. आणि आपण बी त्याच्यावर विश्वास ठेवतो की आपल्या घरचेच तर म्हणतात काही करू शकत नाही, झाला विषय संपला. बरोबर आहे ना? पण असं नाही मित्र हो, जर तुम्ही जर विचार केला तर आयुष्यात तुम्ही बरंच काही करू शकता. लक्षात ठेवा, बायोलॉजीचे मोठमोठे प्राध्यापक म्हणतात की एक नवजात जन्मलेलं बालक आमच्याकडे आणा आणि तुम्ही ठरवा याला काय घडवायचं, ते आम्ही घडवणार. ह्या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत की ज्याच्यात आपला इंटरेस्ट आहे तेच आपण केलं पाहिजे. ज्याच्यामध्ये डान्स, कोणाला डान्स वाटते तर आम्ही डान्स करतो, कोणाला वाटते तर आम्ही हे केलं पाहिजे तर तेच केलं पाहिजे, असं असं काहीही नसते. माहिती आहे का? आपल्याला इंटरेस्ट जपता आला पाहिजे, इंटरेस्ट त्याच्यात तयार करता आला पाहिजे. समजलं काय? असं काही नसते की बाबा आता आपल्याला आवड नसून बी आपण मॅथचा अभ्यास करतोच ना, स्पर्धा परीक्षेमध्ये आल्यावर आवड नसून बी बरेच सारे विषयाची तयारी करतो ना. बरं काही काही लोक तर असे की त्याच्यामध्ये सुपर सक्सेसफुल होतात. मी त्याच मुलाचं एक उदाहरण सांगितलं तुम्हाला की तो मुलगा कुल्फी विकणारा मुलगा जर अभ्यास करून जर पोलीस भरतीमध्ये लागू शकतो, तर मग आपण का बरं करू शकत नाही? आपण का बरं असं करायचं की बा हे करू शकत नाही, ते करू शकत नाही? असं काहीच नसते. आवडीचं फील्ड काहीच नसते. फक्त आणि फक्त महत्वाची गोष्ट आहे की तुमच्यामध्ये काय असली पाहिजे? जिद्द असली पाहिजे, नियोजन असलं पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे. लक्षात ठेवा, आपण अशा भूमीत जन्मलेले आहोत की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे, जिथं संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे, जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे, जिथं गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे, जिथं महावीरांचा जन्म झालेला आहे, अशा ठिकाणी आपण जन्मलो. असं संत तुकाराम महाराजांचा जन्म झालेला आहे आणि आपण वारस आहोत त्यांचे. आणि आपण मागे का बरं आपण मागे? कारण आपण कधी विचारच केला नाही की आपणही आयुष्यात काही ना काही करू शकतो. एक विचार करा की 500-600 मावळे आणि अफजल खानाकडे 4000 घोडसैनिक आणि 10-15 हजार मावळे घेऊन जेव्हा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आला, तेव्हा शिवाजी महाराजांना कसं वाटत असेल? तुम्हाला एक्झाम्पल यासाठी सांगायचं की माणसाची जिद्द किती महत्वाची असते, प्लॅनिंग किती महत्वाचं असते आयुष्यामध्ये. आपल्याच मातीत जन्मलेले आहेत, एक महान पुरुष आहेत. बरोबर आहे ना? किती महत्वाच्या असतात या गोष्टी.
2 मिनिटाचा विषय होता अफजल खानाला मारण्यासाठी, पण प्लॅनिंग केलं होतं किती? 6 महिन्यापासून. लक्षात ठेवा कशा प्रकारे प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे, बरोबर. नियोजन करणं महत्वाचं आहे, आत्मविश्वास महत्वाचा आहे या गोष्टीसाठी. जेव्हा अफजल खान आला तेव्हा 2 मिनिटांमध्येच विषय संपून टाकला. आणि शिवाजी महाराजांना हे पण माहित होतं की त्याच्याकडे काही घोडे आहेत, काही हत्तीत आलाच नव्हता, कारण एवढ्यावर घोडे घेऊन आला होता. त्यातले काही 4,000 घोडे, ते 2,000 घोडे पळून गेले होते आणि 2,000 ट्रेन घोडे शिवाजी महाराजांना संपत्ती म्हणून भेटले होते. किती घोडे भेटले ते? 2,000. आता ट्रेन घोडे जर भेटले तर शिवाजी महाराजांकडे ट्रेन सैनिक पण लागतील ना. होते का शिवाजी महाराजांकडे ट्रेन सैनिक? शिवाजी महाराजांनी 6 महिन्यापूर्वीपासूनच सैनिकांना ट्रेनिंग देणं चालू केलं होतं की आपल्याला घोडे भेटतील, ऑर्डर दिलेली आहे. येणाऱ्या 6 महिन्यात आपल्याला घोडे भेटतील, ट्रेन. पहा किती विचार, पहा किती आत्मविश्वास. समजलं? परिस्थिती कशीही असो तिथून सुरुवात करा. पहा किती आत्मविश्वास की मी असं करणार आणि करणारच. सुपर कम्प्युटरचा शोध कोणी लावला? बरं लावू द्या, कोणी? माणसानं लावला ना? लावला ना माणसानंच. माणूस एवढा प्रगत आहे, आपण का बरं नाही? आपण करायला पाहिजे ना. अरे करायला पाहिजे की नाही? आपण बऱ्याचदा असा विचार करतो की बुवा ठीक आहे, जाऊ द्या, मी करत नाही, मी असं करत नाही, मी तसं करत नाही. पण असं का बरं? परिस्थितीचा विचार करतो, नाही करायला पाहिजे असं, नाही करायला पाहिजे असं. परिस्थिती कोणाच्या म्हणजे परिस्थिती तुम्हाला कधी शरण आणत नाही. तुम्ही परिस्थितीच्या शरण जाता, विनाकारण कारण सांगत बसता की हे असं झालं असतं, तसं झालं असतं, माझ्या घरचे नाही म्हणतात. तुम्ही कन्व्हिन्स करू शकता. तुमच्या आज तुम्हाला 10,000चा मोबाईल घरचे देतात ना, त्या मोबाईलनं सर्वात जास्त वाट लावलेली आहे आपली, माहिती आहे का? बरं झालं सर आपल्या वेळेस मोबाईल नव्हते, नाही तर आपण आज इथं नसतो, माहिती आहे का? आमच्या 2-3 रील असते आज व्हायरल झाल्या असत्या. हे सत्य परिस्थिती आहे, माहिती आहे का? बरं झालं आमच्या वेळेस नव्हते ते मोबाईल. या मोबाईलला सगळे वाट लावले. पण त्याचाही चांगला उपयोग घेता आला पाहिजे आपल्याला. डिपसिक नावाचा ॲप आला, चायनाचा आहे. त्याच्यावर कोणताही प्रश्न सांगा, तुम्हाला डिटेल माहिती भेटते. गिव्ह मी इन्फॉर्मेशन अबाउट द छत्रपती शिवाजी महाराज, गिव्ह मी इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्टर B.R. आंबेडकर, डिटेल येते डायरेक्ट. GPT चांगला उपयोग केला पाहिजे आपण. मोबाईलचा चांगला उपयोग केला पाहिजे. असं थोडीच आहे की मोबाईल रील बनवण्यासाठीच असतो म्हणून. टेक्नॉलॉजी येणारच, टेक्नॉलॉजी येणारच. परिस्थितीचा विचार करून चालणार नाही. पुन्हा मी शिवाजी महाराजांचीच गोष्ट सांगतो की 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी काही परिस्थिती नसताना राजगड जिंकला, राजगड घेतला. त्यावेळेस राजगडाचं कन्स्ट्रक्शन बाकी होतं, म्हणजे कन्स्ट्रक्शनच नव्हतं करेल, पडका किल्ला घेतला होता. बरं शिवाजी महाराजांनी जर असा विचार केला असता तर जाऊ द्या, राजगड का पैसे आल्या, राजगड घेऊन काय फायदा? पैसेच नाही आपल्याकडे बांधकाम करायला, सैन्य नाही, राजगड घेऊन काय फायदा? असा जर विचार केला असता तर बरं घेतला असता काय? पहा त्याच्यानंतर एकाच वर्षात तोरणा घेतला. काय घेतला? तोरणा घेतला. आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांना त्या किल्ल्यावर 7 की 8 सोन्याचे हांडे सापडले आणि त्या पैशांमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? राजगडाचं बांधकाम केलं. लक्षात ठेवा. तुम्ही परिस्थिती तयार करा, आपोआप तुम्हाला रस्ता दिसत जाईल. लक्षात ठेवा. तुम्ही ठरवा फक्त. हा निसर्ग आहे, माहिती आहे का? हा तुमच्यासोबत असा तथास्तु म्हणून हा. तुम्ही म्हटलं मला 1 नंबरचा बकवास पोरगा व्हायचं, निसर्ग म्हणेन तथास्तु. होय. तुम्ही म्हटलं की नाही मला एक रिझल्ट काढायचा आणि आयुष्यात खूप सारी प्रगती करायची, निसर्ग म्हणणार तथास्तु. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं, यश नक्कीच भेटणार तुम्हाला. लक्षात ठेवा. पण आपण ठरवतच नाही. ठरवलं तर पूर्ण करत नाही. करतो का कधी पूर्ण? नाही. घडी हे ठरवतो, आता आज आले ना सर, आज आले सर, ठीक आहे, मग आता 10 दिवस बिलकुल टेन्शनचं कामच नाही, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास वगैरे करा. तुम्ही हे करू शकता. लक्षात ठेवा. स्पर्धा तुमचा हाच अभ्यास आहे. बरं एवढंच नाही, कम्प्युटर सायन्स वाली ती मुलगी आहे, त्या मुलीचा पण सिलेबस जवळपास जे MPSC UPSC जे प्रश्न आहेत तेच विचारले जातात. त्याच्यामध्ये इतिहास आहे, पर्यावरण आहे, कम्प्युटर सायन्स. तुम्हाला तर बरं विशेष नाही, सगळेच विषय आहेत ना. मग सांगा बा, तुम्ही जर सोबत जर तयारी जर चालू ठेवली तर चल कधी नाही. हा लेट ग बाई, समजलं का?
तुम्ही जर सोबत सोबत जर अभ्यास जर चालू ठेवला, फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल 3 वर्ष एवढा अभ्यास होऊन जाते. आता सेकंड इयर फायनल, फायनल आहे तर फायनल आणि आणखी 1 वर्ष, 1 ते 1.5 वर्षात एवढा अभ्यास होते. म्हटलं तुम्ही कोणती एक्झाम, नाही मोठी तर लहान एक्झाम इझिली क्रॅक करू शकता. बरं, दरवर्षी जर 50,000 जागा निघत असतील तर 50,000 जागा भरल्या जातात की नाही भरल्या जातात? भरल्या जातात ना. मग कोण लागते नोकरीवर? हा, जे अभ्यास करतात ते. तुम्ही जर केलं तुम्ही लागसान नाही का? हा, अरे लागसान की नाही? मग सांगा, मग का बरं ठरवत नाही तुम्ही? का बरं अभ्यास करत नाही? कोण कोण आतापर्यंत स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं घेतलेले आहेत घरी अभ्यास करायला? सांगा बरं, हात वर करा, कर सांगा फक्त. 1 2 3, चला ठीक आहे. बाकीच्यांनी घेतले नाही ना अजून, ठरवलंच नाही काही. तुम्ही घेतले? चला पा, यांच्यासाठी टाळ्या वाजवा की यांनी चला स्पर्धा परीक्षा कमीत कमी सुरुवात तरी केलेली आहे. त्यांना कमीत कमी सुचलं. आपण काय करतो माहित आहे काय? 8 दिवस हे करतो, 10 दिवस ते करतो, तो सक्सेस भेटत नसते. जेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा ते अर्जुनाची गोष्ट ऐकली असेल तुम्ही ना, की जेव्हा निशाण लावत होते आणि अर्जुनाला विचारलं की तुला काय दिसते, तर काय दिसत होतं? चिमणीचा डोळा दिसत होता. असंच ना ते गोष्ट काहीतरी, बरोबर आहे? हा, मासुळीचा डोळा होता. चलो ठीक आहे. तर असं आपलं लक्ष पाहिजे की आपल्याला ध्येयावर आपण 100 आणि 100% कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे. त्याच्या बाहेर आपण जायला नाही पाहिजे. लक्षात ठेवा, भटकणाऱ्या गोष्टी 10 भेटतील आपल्याला, पण आपण त्यांच्यापासून काय असायला पाहिजे? दूर असायला पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी होत असतात आपल्यासोबत, आपण ज्याच्यामुळे भटकत असतो. घडीक हे करतो, घडीक ते करतो. एखादी जर आपण स्पायडर जर घेतली, कोळी असते ना, जर कोळीनं विचार केला की आपण इथं कोळीचं झाड आहे, की आपल्याला इथं काहीतरी एखादी माशी वगैरे खायला भेटली पाहिजे, इथं थोडं जाळं केलं आणि नंतर म्हटलं तिला काही इथं काही भेटत नाही, आपण ते या कोपऱ्यात करू. थोडं थोडं जाळं जर प्रत्येक कोपऱ्यात केलं तर तिला काही खायला भेटेल काय? तेच प्रयत्न जर तिनं पूर्णच्या पूर्ण जर एकाच ठिकाणी जर जाळं, जसं इथंच केलेलं आहे, फक्त एवढं मोठं जर जाळं केलं असतं तर त्याच्यात माशी पडली असती की नाही एखादी? अरे पडली असती की नाही? सगळी मेहनत जर एकाच ठिकाणी, तुमची जी शक्ती आहे ते एकाच ठिकाणी एकवटा. ठरवा, आजचा दिवस हा आपल्यासाठी आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस आहे. ठरवा, आज नाही तर कधीच नाही. भटकू नका देऊ. भटकण्यासाठी वय असते, भटकत असते, सांगायला असतात ना. आता पहा बरं, आज माझं लेक्चर झालंच की नाही, काही ना काही गोष्टी तर कानावर पडतील, बरोबर आहे? ऐकायचं. भटकण्यासाठी खूप सारे, पण असेच नसतात लोक घडत, माहिती आहे काय? यशस्वी लोक असेच नसतात घडत. या सगळ्या गोष्टीकडे इग्नोरन्स करावं लागत असते. जेव्हा एक नरेंद्र नावाचा मुलगा अमेरिकेमध्ये गेला होता, त्यावेळेस तिथं एका मुलीनं नरेंद्रला म्हटलं होतं की आय वुड लाईक टू मॅरी विथ यू मिस्टर नरेंद्र. प्रपोज केलं होतं की मला तुमच्यासोबत काय करायचं आहे? लग्न करायचं आहे. मग नरेंद्रनं म्हटलं बा लग्न माझ्यासोबत करायचं आहे, नेमकं आता का बरं करायचं आहे? ती म्हणाली आय वॉन्ट अ बेबी व्हेरी इंटेलिजंट लाईक यू. तुमच्यासारखा स्मार्ट मुलगा किंवा मुलगी, मला तुमच्यासारखी इंटेलिजंट मुलगी मला सुद्धा पाहिजे, आणि म्हणून मला तुमच्यासाठी तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. त्यावेळेस नरेंद्र काय म्हणाला? मग त्याच्यात काय मोठी गोष्ट? त्यात लग्न कशासाठी करावं लागते? मुलगाच पाहिजे ना. तर आजपासून तुझा मुलगा मी, समजलं? आजपासून तुझा मुलगा मी. आणि तोच नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद झाले. विचार करा परिस्थिती. तुम्ही जर असते तर तुम्ही तुझी फ्रेंड बी आहे का आणखी एखादी? म्हटलंच असतं असं, माहिती आहे का? लक्षात ठेवा. म्हणून आपण स्वामी विवेकानंद नाही होऊ शकत बाळा, समजलं? स्वामी विवेकानंद होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. विराट कोहलीची गोष्ट सगळ्यांना माहित आहे. दिल्ली कर्नाटक टेस्ट चालू होती, 46 वर मॅच संपली होती, आणि 46 वर मॅच संपल्यानंतर विराट कोहली, म्हणजे दिवस संपला होता, टेस्ट मॅच चालू होती, आणि विराट कोहली घरी गेला. दिल्लीलाच मॅच होती, घरी वडिलांचं डेथ झाली होती. दुसऱ्या दिवशी वडिलांचे अंतिम संस्कार होते आणि विराट कोहली बॅटिंगवर चालू होता. विराट कोहलीनं जायला पाहिजे असतं खेळायला की नाही जायला पाहिजे असतं? वडील डेथ झाली, रडणं पडणं बी महत्वाचं असते ना. मग ते सगळं सोडून विराट कोहली माहित आहे काय, मैदानावर गेला आणि 96 की शतक कंप्लीट केलं. 96 शतक केलं होतं कंप्लीट आहे. आणि नंतर वडिलांचे अंतिम संस्कार केले. लक्ष कुठं होतं? आपल्या ध्येयाकडे.
होणाऱ्या घटना घडणारच, नैसर्गिक घटना घडणारच, पण आपलं लक्ष विचलित नाही झालं पाहिजे. आणि म्हणून आज विराट कोहली म्हणून फेमस आहे. लक्षात ठेवा. आज मी नाव पण नसतं घेतलं जर नसतं तर. समजून राहिलं का? परिस्थिती नाही, असं नाही तसं नाही, लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, एक व्यक्ती कितीतरी दिवस फक्त ब्रेडच्या तुकड्यावर लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतो. ना झोपेची चिंता, ना खायची चिंता, ना राहण्याची चिंता, ना कशाचीच चिंता नाही. आणि एक दिवस भारताचं जगातलं सर्वात महान असं संविधान लिहू शकतो. विचार करा. डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर. विचार करा, त्यांनी जर असा विचार केला असता तर. लक्षात ठेवा, जर आपल्याला स्वतःला जर मोठं करायचं असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की या इतिहासानं आपली एक दिवस नोंद घेतली पाहिजे, तर लक्षात ठेवा, तुम्हाला झिजावं लागणार. घासल्याची वय चमकत नसते. समजलं का? अरे समजलं का? त्या काय तिचं नाव, अरुणमती सिन्हाचंही तुम्हाला उदाहरण माहित आहे काय? प्रांजल पाटीलचं उदाहरण माहिती असेल मुलींना. एक विचार करा, प्रांजल पाटील माहित आहे काय? महाराष्ट्रातली तरुणी प्रांजल पाटील, डोळ्यांनी आंधळी व्यक्ती जर IAS ऑफिसर होऊ शकते. तुम्ही खूप चांगलं. तुम्हाला कोणाला हात नाही असाय का? कोणाला पाय नाही असाय का? तर सगळं तर तुमच्याकडे, निसर्गानं दिलेली प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे. मग तुम्ही मागे का? तुम्ही का बरं? मी तसे सांगितलं की जीवनाचं तसंही वाटोळ झालेलं आहे, तसंही वाटोळ काय होणार आहे आपल्याला माहिती आहे काय होणार आहे. मग चांगलं करून पाहायला काय फरक पडते आपल्याला? जर झालं सक्सेस तर पहा, बॅच चालू केलेली आहे, फ्री मध्ये आहे. 3 ते 4 महिने फ्री मध्ये आहे. पोलीस भरतीचं ट्रेनिंग आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, फ्री मध्ये बॅच आहे. आणि त्या गोष्टीचं याच्यामध्ये 13 तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच. आणि हे याचं असं आहे सर, फ्री मध्ये एवढं सामाजिक कार्य करता का? नाही, सामाजिक मलाही परिवार आहे माहिती आहे का. मी नोकरी सोडून मी पण लेक्चरर होतो कॉलेजवर, वैद्य विष्णू सराफ कॉलेज अकोला, आणि शेगावच्या एका कॉलेजवर लेक्चरर होतो. पण हे सगळं सोडून मी क्लास घेत आहे, बरोबर आहे. मग नोकरी लागल्यानंतर मला तेवढा विश्वास आहे की एका वर्षात 7-8 मुलं नक्कीच लागतात. लक्षात ठेवा, नोकरी लागल्यानंतर फीज आहे याची. आणि बॅच चालू झालेली आहे. याच्यामध्ये पोलीस भरतीची बॅच आहे, फक्त 4 ते 5 महिन्याची बॅच आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान विषय शिकवला जाईल. याच्यामध्ये तुम्हाला गणित वगैरे शिकवण्याची अत्यंत सोपी पद्धत, 1 मिनिटात 4-4 गणित कसे सोडवायचे, हजारापर्यंत पाढेपाठ कसे करायचे, घनमूळ सगळंच्या सगळंच पाठ कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. लक्षात ठेवा. जर एक विचार करा, तुमच्या बाबतीत असं झालेलं आहे की तुम्ही वेळेचं नियोजनच करत नाही. कधी आले की म्हणतातच उठून सुटून चालले, कधी जायचं काम पडलं चालले. वेळ काहीच नाही. सरांनी मला 9 वाजता सांगितलं, मी बरोबर 9ला 5 मिनिट कमी इथं आलो. टाइम, एक सेकंद खूप महत्वाचा असतं, आहे की नाही. जर म्हटलं आपण जर 5 मिनिट जर लेट झालो तर सर म्हणतील की असं कसं, सर काय शिकवतील, सरलेच तर टाइमचं भान नाही, आहे की नाही. त्यासाठी सरांना मी 15 मिनिट पहिलेच फोन केला की सर चला लवकर जावं लागतं आपल्याला. केलता ना सर? विचार करा, वेळेचं नियोजन लय महत्वाचं आहे. विचार करा, बँक खातं कोणाकोणाचं उघडलेलं आहे रे? सगळ्यांचं आहे ना? चलो अच्छा, काही काही जणांचं दिसत नाही इकडे. नवीन स्कीम जर समजा अशी मी चालू केली, लाडका विद्यार्थी योजना, बरोबर. आणि तुमच्या खात्यात 1500 नाही का, तुमच्या खात्यात दररोज मी ठीक आहे 5000 रुपये टाकायचे ठरवले. आणि अट अशी आहे की 24 घंट्यात बाळा तुम्ही जर वापरले नाही तर ते मी काढून घेणार. नवीन योजना आहे, बरोबर. 24 घंट्यात, आज समजा आता किती वाजले, 10 वाजले, ठीक आहे 20 मिनिटं कमी आहेत. आता टाकले, उद्या या वेळेस मी काढून घेणार. तुम्ही काय करणार सांगा? हा, काय करणार तू बाळा सांग? तुला स्कीम समजली काय आपले? हा, काय स्कीम? 5000 रुपये टाकून आलो. उद्या 24 तासात जर नाही वापरले तर काढून घेणार. काय करणार सांग? काढून स्वतःजवळ ठेवून देईन, बरोबर आहे ना. विषय किती रुपयांचा आहे? 5000चा फक्त. हा निसर्ग रोज तुमच्या खात्यामध्ये 24 तास टाकत आहे. जर तुम्ही वापरले नाही तर काढून घेत आहे. माहित आहे का किती टाकत आहे? 24 तास, ज्याची किंमत नाही काही, अनमोल असे आहेत. मरणाऱ्या माणसाला विचारा त्याच्या 1 सेकंदाची किंमत किती असते. 1 करोड रुपये बी नाही. म्हणतात की डॉक्टर जवळ असे लाईन लावतात की आमच्या बापाला वाचवा, आमच्या मुलाला वाचवा.
पण वाचते काय 1 सेकंद. आपण असे समजा थोड्यांदा ऍक्सिडेंट होते, कधी कधी आपण ब्रेक मारतो, समोरून ट्रेन वगैरे जाते किंवा गाडी जाते, त्यावेळेस आपल्याला समजतं अरे यार थोडंसं जर असं झालं असतं तर मेलो असतात. त्या 1 सेकंदाची किंमत किती अनमोल असते माहित आहे ना. असे 24 तास तुमच्या खात्यामध्ये फ्री भेटून राहिले. तुम्ही लाडके नाही, तुम्ही लय मोठे या लक्षात ठेवा. तुम्ही उपयोग घेता का त्या गोष्टीचा? नाही घेत. का बरं घेत नाही? आपण आपल्या वेळेचं योग्य नियोजन करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? योग्य नियोजन करायला पाहिजे. टाइम गेलाच नाही पाहिजे कुठं आपला जास्त. मोबाईलवर तर तुमचा अंगठा माहित आहे का, रोज 5-6 किलोमीटर चालत असेल त्याच्यावर, असा चालत असेल ना मोबाईलवर. नका करू. एक रील पाहायला गेले की बस ते रील पाहत वाटतात ना. युट्यूबवर शॉर्ट, काय गरज आहे एवढं करायची? आपल्या अभ्यासाशी निगडित व्हिडिओज पाहायचे, बरोबर आहे. खूप सारे आहेत आजकाल युट्यूबवरती, पाहायचं, अभ्यास करायचा. तर पहा, तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना या बॅचचा, स्पेशल बॅचचा फायदा घ्यायचा आहे ते तुम्ही येऊ शकता. लक्षात ठेवा, ज्यांना ज्यांना यायचं आहे तुम्ही पहा, कोणाला यायचं कोणाला नाही यायचं. जर तुम्ही ठरवलं असेल की आज बा खरंच जायचं तर तुम्ही येऊ शकता. पण सगळ्यात महत्वाची, आज मी तुम्हाला अशा कंडिशनला आणून ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा की सगळ्यांमध्ये एक चेतना तयार झाली ना की बा काही ना काही लाईफमध्ये करायचं. अरे झाली की नाही झाली? पहा, इथून परतू नका तुम्ही. इथून परतू नका. इथून परतले तर काही खरं नाही आहे. आता डबल असा कोणीतरी येणार, तुम्हाला मार्गदर्शन करणार, नंतर डबल तुम्ही 10-15 दिवस चार्ज राहसान. नका, असं नका करू. चल दीदी, असं नका करू. प्रेरणा वैभवी 9चा कार्यक्रम तुमच्या क्लासवर कालच, तुमच्या ग्रुपवर मेसेज टाकला होता ना काल. सांगा बा, तुम्हाला माहित पाहिजे ना. पहा, पडतो नका. जेव्हा तुम्हाला सांगतो, कोंढाणा किल्ल्याची जेव्हा लढाई चालू होती, कोंढाणा किल्ला माहित आहे ना? कोण मेलो तिथं? क्या बात आहे. टाळ्या वाजवा मुलींसाठी. माहित आहे यांना? तानाजी मालुसरे, बरोबर आहे ना. तानाजी मालुसरेची डेथ झाली होती. त्यावेळेस आपले मराठा सैनिक, असं वाटलं की आपलं सगळं काही केलं, संपला विषय, संपला. मराठी सैनिक असे मागे पळत सुटले होते. काय झालं होतं? मागे पळत सुटले होते. त्यावेळेस तानाजीचा भाऊ कोण? सूर्याजीने काय केलं? त्या गडावर चढण्याचे काय केले होते? मागे जाण्याचे दोर कापून टाकले होते. आणि मराठ्यांना एक संदेश दिला होता की आता लढाई जिंका, नाही तर मग काय करायचं? मरा. समजलं का? तर त्यांनी काय, म्हणजे यांना मारा किंवा दरीत उड्या टाकून मरा, 2 ऑप्शन त्यांच्या समोर दिले होते. त्यांनी काय केलं? लढणं पसंत केलं आणि आपण तो किल्ला जिंकला होता. लक्षात ठेवा, इथून परत जाऊन काही फायदा नाही. तुमच्या परतीचे दोर तुम्हाला कापावं लागतील. मागे जावं नाही लागणार, मागे पाहावं नाही लागणार. लक्षात ठेवा. आणि आपलं लक्ष नेहमी फोकस ठेवावं लागेल तुम्हाला. एक 11 वर्षाची मुलगी, फिलिपिन्सची, नाव माहिती आहे का? 4 गोल्ड मेडल घेतले तिनं. का नाही नाव माहिती आहे का तुम्हाला तिचं? रिहान्स की काहीतरी नाव आहे तिचं. रिहा बुलोज, माहित आहे का? 11 वर्षाची मुलगी आहे. शाळेमध्ये मुलगी कॉम्पिटिशन मध्ये, रनिंग स्पर्धेमध्ये भाग घेते आणि सांगते वडिलांना की मी रनिंग स्पर्धेमध्ये भाग घेतो. तिचे वडील म्हणतात की ठीक आहे, मला बूट पाहिजे म्हणते. ते वडील म्हणतात की ठीक आहे, घेऊ. तर ती मुलगी धावते, शाळेत जिंकते, राज्य स्तरावर जिल्हा स्तरावर जाते, राज्य स्तरावर जाते. नंतर तिची नॅशनल, इंटरनॅशनल लेवलवर तिची आजकाल चर्चेमध्ये येते विषय. नंतर इंटरनॅशनल लेवलवर तिची नियुक्ती होते आणि ती त्या वडिलांना म्हणते की मला आता तरी बुटांची आवश्यकता आहे. कशाची आवश्यकता आहे? बूट. मला रनिंग करायची आहे आणि मला जिंकायचं आहे. तेव्हा तिचे वडील म्हणतात, रडतात अक्षरशः, आणि तिला म्हणतात की बेटा माझा पगार झाला नाही, आपली एवढी लायकी नाही की मी तुला बूट घेऊन देऊ. ती 11 वर्षाची मुलगी, बाकीच्यांच्या म्हणजे रनिंग मध्ये असे सगळे येतात ना जवळजवळ रनिंग करायसाठी, त्यावेळेस पाहते सगळ्यांच्या पायामध्ये शूज असतात आणि ती मुलगी स्वतःच्या पायाला काय लावते? बँडेज लावते. बँडेज, सर्व पायाला बँडेज लावून देते. बँडेज असतात ते आपण लावतो, जखमेवर लावतो, ते सर्वच्या सर्व बँडेज तिथे लावून देते. लक्षात ठेवा. आणि त्या सर्वांसोबत धावते आणि धावल्यानंतर 400 मीटर, 800 मीटर आणि 1500 मीटर 3 गोल्ड मेडल जिंकते ती मुलगी. 11 वर्षाची मुलगी. विचार करा. तिला जेव्हा विचारलं की बेटा हे तुझ्या यशाचं रहस्य काय, तिनं सांगितलं की यश हे बुटात नसते, यश हे डोक्यात असते. लक्षात ठेवा.
ठरवलं पाहिजे आपण ना की आपल्याला आयुष्यामध्ये काही ना काही करायचं आहे. लक्षात ठेवा, 20-25 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी एकही लढाई हारली नाही. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळच्या मित्राला विचारलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या यशाचं रहस्य काय, तर त्यांनी एकच उत्तर दिलं की नितांत अभ्यास, रेग्युलर अभ्यास. नितांत अभ्यास. 13 वर्षाचे असताना बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिणं, सगळ्या 16 भाषा येणं. लक्षात ठेवा, पाली भाषेचे 16 भाषांचं ज्ञान असणं. संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, विचार करा तुम्ही. यश आज आपण नाव घेतो. असं जर तुम्हाला जर असं वाटलं की आपलं नाव कुठंतरी आपण मेल्यानंतर आपलं कार्य जिवंत राहिलं पाहिजे, तर लक्षात ठेवा, तुम्हाला जगावं लागणार. स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी जगावं लागणार, दुसऱ्यांसाठी जगावं लागणार, समाजांसाठी जगावं लागणार, समाजासाठी जगावं लागणार, आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागणार. बरोबर आहे. यश काय असते लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुमची सासू म्हणेन ना तुम्हाला की बाई मला कुठे जायचं, वैष्णवी देवीला दर्शनाला जायचं, ज्यावेळेस तुम्ही म्हणता जा सासूबाई टेन्शन घेऊ नका, चेक देसान कोरा चेक करा याच्यावर किती पाहिजे सांगा फक्त, त्यावेळेस समजून चालायचं की सक्सेस झालं म्हणून. जेव्हा तुम्ही बाजारात खरेदीला जासाल, जेव्हा आई एखादी 10-15 हजाराची साडी पसंत करीन, आणि ज्यावेळेस तुम्ही दुकानदाराला भाव नाही विचारसान, साडी पसंत पडली ना देऊन दे माझ्या आईला, त्यावेळेस समजून चालायचं की आपण आयुष्यात यशस्वी झालो. लक्षात ठेवा सर, पैसाच काही सगळं काय. यस, बिना पैशाचं काहीच होत नाही. समजून राहिलं ना, बिना पैशाचं काहीच होत नाही. फक्त हे मी सत्य सांगत असतो. सत्य कटू असते माहित आहे ना, पण सत्य सांगत असतो. बिना पैशाचं काहीच होत नसते. म्हणून लक्षात ठेवा, एवढे पैसे कमवा, एवढे पैसे कमवा खूप सारे, पण तुकाराम महाराजांनी सांगितलेली गोष्टी नेहमी ध्यान ठेवा. पैसे हे सत्कर्माने कमावलेले असले पाहिजे. समजलं. या आयुष्याचा काय घ्या, चांगला उपयोग घ्या, नाहीतर दलिंदर आयुष्य जगून काही फायदा नाही. कितीक लोक इथं आले, कितीक लोक मेले, काही कोणाची इथं गिनती होत नाही. म्हणून आपला रोज जर तुम्हाला आता सध्या तुम्ही स्टुडंट आहात, घरचे कोणीच काही म्हणत नाही, चालले कॉलेजले जा, मोबाईलचं रिचार्ज पाहिजे घ्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतात. पण आजपासून 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर जे घरचे तुम्हाला पैसे देतात तेच घरचे तुम्हाला कामाला जाय म्हणतील. हे वस्तुस्थिती आहे, समजून घ्या विषय. सर आम्हाला म्हणूच शकत नाही आमच्या घरचे, आम्ही मुली आमचं लग्न करून देतील, मग तेच तुम्हाला दुसऱ्याच्या अंजोडीनं पाणी प्यावं लागेल, आहे की नाही. तुमच्या नवऱ्याला म्हणावं लागेल की गावात फुगेवाला आहे, ते पोरं रडतात, फुगेले पैसे पाहिजे होते. बरोबर सांगा, अशी जिंदगी काय कामाची. बरोबर आहे ना. तुम्ही घरात सहभागी असले पाहिजे, दोघांनी चांगला सहभाग असला पाहिजे, आई वडिलांना मदत करता आली पाहिजे. बरोबर. आई वडिलांचं ऋण असते आपल्यावर. ह्या सगळ्या गोष्टी फेडण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवा, एक चांगली नोकरी पाहिजे, एक चांगलं व्यक्तिमत्व पाहिजे आपलं. मला आशा आहे की आजचं जे लेक्चर आहे हे सगळ्यांसाठी म्हणजे असं योग्य वाटलं असेल सगळ्यांना. मी तुम्हाला येताबरोबर सांगितलं होतं की आज मी 45 ते 1 तास बोलणार. बरोबर, कारण 10 वाजता तुम्हाला सुट्टी पाहिजे असं मला सांगितलं होतं. बरोबर आहे ना. तर मी तुम्हाला त्याच्यानंतर एक गॅरंटी बी दिली होती की मी 1 तास बोलणार तुमच्यासोबत आणि बोर होऊ देणार नाही. कोणी बोर झालं का सांगा, खरंच सांगा. मजा येईल ना. चला ठीक आहे. असंच कधी जर बोलावलं तर नक्की पुन्हा कधी येणार तुमच्या भेटीसाठी. बरोबर, आणखी तुम्हाला चांगल्या विचारावर मार्गदर्शन करणार. बरोबर. तर ते हे जे आहे ना हे कुठं फेकू नका, मी तुम्हाला देत आहे, हे फ्रीवाला आहे, याच्यावर नंबर आहे. हे सगळं तुम्ही तुमच्याजवळ ठेवून द्या. फ्रीवाली बॅच आहे, सगळ्यांकडे देऊन द्या. आणि मला दिसलं नाही पाहिजे, मला जर सरांचा फोन आला की सर तुम्ही कचरा करून गेले, मग पा तुमचा विचार. हे बॅगीमध्येच ठेवून द्या. हे देऊन दे का सगळे मुलं, बॅगीमध्ये ठेवा. वाटलं तर घरी फेकून देता तुमच्या, पण इथं नका टाकू. फ्रीवाली बॅच आहे, ते 3 ते 4 महिन्याची बॅच राहणार आणि फ्रीवाली बॅच राहणार ते. बरोबर आहे. कमीत कमी याच्यामधून आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सर फ्रीमध्ये घ्यायचा उद्देश काय. मी त्या मुलाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं. बरोबर आहे ना. जर मी 1 तासात जर तुम्हाला एवढं चार्ज करू शकतो, तुम्हाला मजबूर करू शकतो की आपण स्पर्धा परीक्षा केली पाहिजे, तुम्ही विचार करा 3 महिने माझ्याकडे राहिल्यानंतर तुम्ही किती कन्व्हिन्स होणार. बरोबर आहे ना. तुम्ही मी सांगितलेला तो कोर्स करणार, माहित आहे का. मला गॅरंटी आहे गोष्टीची. म्हणून तो फ्रीमध्ये कोर्स आहे. 3 महिन्याचा काही मोठा विषय नसते. झाला तर 3 महिन्यामध्ये तुमचा पोलीस भरतीचा रिझल्ट येऊ शकते. समजलं. म्हणून आजपासूनच ठरवा, मेहनतीला लागा, चांगली मेहनत घ्या. जर कधी भविष्यात जर आपण भेटलो तर मे बी असं झालं पाहिजे की सर
आम्हाला ही पोस्ट आहे सर, त्या दिवशी तुमचं लेक्चर ऐकलं आणि खरंच मजा आ गया. बरोबर आहे, समजलं ना. जेव्हा माणूस मरत असतो ना तेव्हा रडत असतो. बरेच सारे लोक रडत असतात, त्यांची नाराजी असते, मरून राहिलो बा आपण. मरत असताना पहा तुम्ही, बरेचदा नाराजीने मरतात, कोणी खुशी खुशीने मरते काय, काही लोक हसत हसत मरतात. का बरं माहित आहे काय? कारण ते शेवटी एकच म्हणतात, जिंदगी जगताना काय झालं, मजा आ गया. जर तुम्हाला जर असं वाटत असेल की खरंच जिंदगी जगता जगता मजा आ गया किंवा लाईफ चांगली गेली, असं जर तुम्हाला जर असं वाटत असेल, तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कठीण परिश्रम करावे लागतील. यशाची कोणताही शॉर्टकट अवेलेबल नाही आहे, लक्षात ठेवा. काहीतरी वेगळं करावं लागेल, लक्षात ठेवा. खूप मेहनत घ्यावं लागेल, रगड मेहनत घ्यावं लागेल. आणि एवढी जर मेहनत घेतली आणि जिद्द जर ठेवली, चिकाटी जर ठेवली, नियमितता जर ठेवली, तर 100% तुमचा रिझल्ट येणार आहे, लक्षात ठेवा. दगड कठीण असतो की पाणी कठीण असते सांगा, म्हणजे कडक, हा दगड असते ना. पाण्याचा थेंब रोज 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 जर एखाद्या दगडावर जर पडला, तर त्या दगडाला धार तयार होत असते, माहिती आहे का. अशी नियमितता जर तुम्ही तुमच्या तुमच्या वर्तनामध्ये ठेवली, तुमच्या अभ्यासामध्ये ठेवली, तर कोणताही रिझल्ट तुम्ही काढू शकता, इव्हन युपीएससी सुद्धा. आता याची डिटेल माहिती मी तुम्हाला देणार जर आपण क्लासवर आलो तर, की किती पेपर असतात. 8-9 पेपर मेनचे असतात. पीएसआय मध्ये काय काय असतात, पीएसआय मध्ये काहीच नाही, प्री आणि मेन असते. मेनचे 2च पेपर असतात, लक्षात ठेवा. प्री आणि मेन. प्री 100 मार्काची असते आणि मेन असते 200 मार्काचा पेपर. पीएसआय एसटीआय हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. हाईट बी बसते, सगळ्याच गोष्टी. पीएसआय एसटीआय आणि एएसओ. एक प्री असते, मेन असते. पीएसआय मध्ये इंटरव्ह्यू असते, एसटीआय मध्ये तर इंटरव्ह्यू पण नसते. एकदम सोपं, टेन्शनचं काम नाही. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, नियमितता, अभ्यासाला लागावं लागेल, अभ्यास करावा लागेल. समजलं का. जर तुम्हाला स्वतःचं असं विशाल रूप जर दाखवायचं असेल तर नियमितता असते, लक्षात ठेवायचं. अमेझॉन नदी ही जगातली सर्वात मोठी नदी आहे. तिचा विचार केला तर तिच्या उगमस्थानी ती 7 सेकंदाला एक थेंब याप्रमाणे पडते. एक थेंब, तिचं कंटिन्युटी आहे, लक्षात ठेवा. 7 सेकंदाला एक थेंब पडते तिथे उगमस्थानी, आणि ते पुढे जाऊन तो एक एक थेंब कंटिन्युटी असल्यामुळे काय होते, एक विशाल जगातली सगळ्यात मोठी नदी आहे ती, लक्षात ठेवा. जर तुम्हाला विशालता प्राप्त करायची असेल, स्वतःला खूप मोठं बनवायचं असेल, तर तुमचा संघर्ष तुम्हाला मोठा करू शकतो. जेवढा संघर्ष मोठा तेवढी तुमचा जीत मोठी, तेवढा तुमचा विजय मोठा, लक्षात ठेवा. म्हणून अभ्यासाला लागावं लागेल, कठोर संघर्ष करावा लागेल. ठीक आहे. तर बोलायचं बरंच काही होतं, एक एक गोष्ट आठवते आणि मी तुम्हाला सांगतो, पण टाइम पण होत आलेला आहे. आणि मी एवढं बोलून मी माझे जे प्रबोधन केलं तुम्हाला, आणि त्याचे मी आता समाप्ती करतो. आणि खरंच एकदा सगळ्यांचे आभार मानतो की खरंच तुम्ही खरंच हुशारा लेकर हो, लय हुशारा तुम्ही. तुम्ही एवढे हुशारा की तुमच्या एवढं हुशार नाही कोणी, की तुम्ही खरंच तुमच्यामध्ये ग्रहण करण्याची शक्ती आहे. तुमच्यामध्ये काय, ग्रहण करण्याची शक्ती आहे. तुम्ही ग्रहण करू शकता की तुम्ही 1 तास माझं लेक्चर काय केलं, ऐकलं. 1 तास माझं लेक्चर तुम्ही कंटिन्यू ऐकलं, की कोणी हल्लं सुद्धा नाही, जागेवरून उठलं नाही, कोणाला ताण नाही लागली, बाकीच्या गोष्टीने काहीच नाही. 1 तास असं लेक्चर ऐकलं की जसं तुम्ही 5 मिनिटं पहिले आलेले आहे इथं आणि काहीतरी नवीन माणसाला ऐकून राहिले, माहिती आहे का. खरंच सगळ्यांच्या मनापासून आभार. आणि आपल्या टीमचे, बुरुंगले टीमचे आणि सरांचे, विशेषतः सरांचे, माहिती आहे का. सरांना पाहिल्याबरोबर असं वाटलं मला की सरांना कुठेतरी पाहिलेलं आहे. आणि सरांचा खरंच स्वभाव खूप छान आहे. सरांनी म्हणजे बोले तसा चाले, त्याचे वंदावी पावले. सरांनी मला शब्द दिला की सर तुम्हाला आम्ही देतो टाइम, तुम्ही येऊन जा. आणि त्याच्यानुसार सरांनी मला कॉल केला आणि सरांनी मला इथं इन्व्हाइट केलं, माहिती आहे का. मी फक्त विचारायला आलो होतो, मला वाटलं आता देतील नाही देतील तो भाग नंतरचा. पण खरंच सरांना तुमची काळजी आहे, आपल्या कॉलेजला तुमची काळजी आहे. असे मोटिवेशनल वर्कशॉप आपल्या इथं घेत असतात. याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट कोणती असू शकते, समजलं का. सरांना काही घेणं नसतं, सरांनी विचार केला असेल काय जाऊ द्या ना, पोट्टे कुठे अभ्यास करतात, असं केलं काय, घेतला ना आपल्यासाठी वर्कशॉप. किती मुलं घडतील याच्यापासून, माहित आहे का. हे खूप महत्वाचं आहे. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या उद्या. धन्यवाद. तर आपल्या महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये आले, व्हिजिट झाली आणि सरांची तळमळ पाहून आणि त्यांची जी योजना आहे
विचार करा, क्लासेसच्या दुनियेमध्ये बरेचसे असे क्लासेस घेणारे आहेत जे फक्त पैसे घेण्यासाठी आहेत. सरांनी सांगितले की सर आम्ही अशी योजना करत आहोत की जिथे गरीब भूतपूर्व विद्यार्थी जे आहेत त्यांना इकॉनॉमिकल अडचणी असतात, त्या अडचणीमधून त्यांचं करिअर कसं घडणार त्याचा विचार सर करत आहेत. त्याच्यामुळे मला आत्मीयतेने वाटलं की सरांना डेफिनेटली आपण क्लासमध्ये बोलवायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनासाठी बोलवायला पाहिजे. तर सरांनी मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर तुम्हाला जे सांगितलेलं आहे सरांनी की असं म्हणतात ना, रिव्हर कट्स द रॉक नॉट बिकॉज ऑफ इट्स पॉवर जस्ट बिकॉज ऑफ इट्स कन्सिस्टन्सी. तर तुम्हाला तुमचं ध्येय ठरवून तुम्हाला नियमितपणे अभ्यास करून तुम्हाला तुमचं ध्येय गाठावं लागेल. आणि सरांनी तुम्हाला अतिशय छान पद्धतीने मोटिवेशन केलेलं आहे. नुसतं मोटिवेशन करून चालणार नाही. आजचं इंजेक्शन जे आहे ते आज पुरतच राहील, पण ते तुम्हाला स्वतःमध्ये ते उतरून घ्यावं लागेल, स्वतःमध्ये ती स्फूर्ती जागवावी लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःहून फिट चाल त्यावेळेस तुम्हाला खरंच त्या गोष्टीचा फायदा होईल. अदरवाईज सर आले, मी आलो, आम्ही मार्गदर्शन केलं आणि गेलो, उद्या जर तुम्हाला विचारलं काय केलं तुम्ही, शून्य. 50,000 जागा तर सरांनी सांगितलं, पण 50,000 जागामध्ये आपले विद्यार्थी का बरं नाही लागत? 50,000 जागा निघाल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट पाहिजे की मला त्याच्यातली फक्त एक जागा लागणार आहे. बरोबर? त्या 50,000 जागा असो की 10 जागा असो, त्या 10 जागामध्ये माझी एक जागा फिक्स आहे. हे तुम्हाला कॉन्फिडन्स असायला पाहिजे. तो कॉन्फिडन्स कधी येतो? ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता, नियमित अभ्यास करता त्यावेळेस. आणि अभ्यास करण्यासारखं किंवा विद्यार्थी दशेसारखी दुसरी कुठलीही अवस्था नाही. गोल्डन पिरियड. जर या पिरियडचा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर जर केला, गोल्डन पिरियड मध्ये नुसतं गोल्डन पिरियड म्हणून चालणार नाही. तर सोनं जे आहे जेवढं जास्त तपतं ना तेवढं त्याची क्वालिटी वाढते. करेक्ट. तर या काळामध्ये तुम्हाला जेवढं जास्त तपता येईल तेवढं तपा आणि चमका. ओके. बाकी आम्ही मार्गदर्शनासाठी आहोतच. तर सरांचे मी परत एकदा सरांच्या टीमचे सुद्धा आभार मानतो आणि आपण आता हा चर्चासत्र इथे थांबूया. ठीक आहे, धन्यवाद. खूप बरं वाटलं.